एका गरीब मुलीला भूक लागली होती, त्यामुळे ती एका बंगल्यात गेली. कारण तिला अशी अपेक्षा होती की त्या बंगल्यात गेल्यावर तिला काहीही खायला मिळेल. पण जेव्हा ती आत गेली आणि तिथे तिने जे काही पाहिले ते तिच्या कल्पनेच्या पलीकडे होते. एका घरात महिलेला बांधून ठेवले होते आणि तिच्या शेजारी एक लहान बाळ रडत होते. तिथे अचानक सर्व काही बदलून गेले. कारण त्या मुलीने असे काही केले ते आश्चर्यचकित होते. अशाच रोमांचकारी आणि रहस्यमय बोधकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. प्रतीक्षा जसजशी त्या बंगल्याच्या आत जात होती तसतसे तिथे अंधार दिसत होते आणि ते अंधार पाहून तिला धडधडत होते. आतमध्ये गेल्यावर तिथे पूर्णपणे शांतता होती. तिला हे चांगलेच माहीत होते की तिने इथे यायला नको होते, पण तिच्या पोटात भूक मावत नव्हती. त्यामुळे नाईलाजाने तिला तेथे यावे लागले आणि तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. कारण ती 2 दिवसापासून उपाशी होती आणि आज काहीही करून तिला अन्न मिळायला हवे होते. कारण तिच्या शरीरात संपूर्ण ताकद संपली होती आणि तिला असह्य भूक लागली होती. या घरात एवढी संपत्ती होती की त्यातून तिने थोडी घेतली असती तरी कोणालाही काही फरक पडला नसता. जेव्हा ती किचनमध्ये गेली तिथे खाण्यासाठी भरपूर पदार्थ ठेवलेले होते. भाजी पोळी, फळे, ड्रायफ्रूट्स हे सर्व पाहून तिला खूप आनंद झाला आणि तिच्या तोंडाला पाणी सुटले. ती काहीतरी खाण्यासाठी घ्यायला जातच होती तेवढ्यात तिच्या कानावर एक आवाज येऊ लागला. तो रडण्याचा आवाज होता. तो आवाज ऐकून ती सुन्न झाली आणि थोड्या वेळासाठी तिने स्वतःला शांत केले. तो आवाज एखाद्या मुलाचा होता का? तर नाही, तो दुसऱ्या कोणाचा तरी आवाज होता. जर तिने विचार केला असता तर ती पटकन जेवण घेऊन तेथून पळून गेली असती, पण तिने तसे केले नाही. तो आवाज ऐकून ती सुन्न झाली होती आणि हळूहळू ती त्या आवाजाच्या मागे जाऊ लागली. त्या बंगल्यात त्याच्या जुन्या भिंतींसोबत अनेक रहस्य दडले होते. त्या आवाजाच्या मागे मागे जात ती एका रूमजवळ पोहोचली. तिथे तिने कान लावून ऐकले तर एका महिलेचा तिला आवाज आला की मला वाचवा. हे ऐकून ती सुन्न झाली होती. तिला तिथून निघून जायचे होते, पण काहीतरी गोष्ट होती ती तिला थांबवत होती. थरथरत्या हातांनी तिने दाराच्या कडीवर हात ठेवला आणि धक्का देताच तो दरवाजा उघडला. आतमध्ये जाऊन तिने पाहिले तर सर्वत्र अंधार पसरलेला होता. कदाचित बऱ्याच वर्षापासून तो रूम बंद असेल. थोड्याशा उजेडात तिने तिथे जे काही पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रतीक्षाने पाहिले की तिथे एका महिलेला बांधून ठेवले होते. तिला दोरीने अशा प्रकारे बांधले होते की तिच्या हाताला त्या दोरीचे वळ पडले होते आणि तिचा चेहरा देखील सुजला होता. तिच्या शरीरावर काही जखमाही झाल्या होत्या. त्या जखमा नव्याच दिसत होत्या आणि विशेष गोष्ट म्हणजे तिने त्या हातांनी एका नवजात बालकाला पकडले होते. ते बाळ रडत होते. त्या महिलेने प्रतीक्षाकडे पाहिले. तिला पाहून त्या महिलेला थोडी भीती वाटली आणि तिच्या मनात नवीन उमेदही निर्माण झाली. ती प्रतीक्षाला विचारू लागली की तू कोण आहे? तिने घाबरतच विचारले. त्यावर प्रतीक्षाने काहीही उत्तर दिले नाही. त्या महिलेला पाहून ती शांत झाली होती. तिचा गळा कोरडा पडला होता. समोर आलेली समस्या पाहून ती तेथून पळून जाऊ शकत होती, पण तिने तसे केले नाही. त्या महिलेच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती प्रतीक्षाला विनवण्या करत होती की कृपया करून मला इथून घेऊन चला. मला उद्या इथून घेऊन जाणार आहेत. हे ऐकून तिला धडधडू लागले, कारण प्रतीक्षाने याआधी त्या बंगल्याच्या मालकाबद्दल ऐकले होते की तो खूप श्रीमंत आणि ताकदवान आहे, पण समोरचे चित्र तर वेगळेच होते. तिने खूप मुश्किलीने त्या महिलेला विचारले की हे कोणी केले आहे. त्या महिलेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती म्हणाली की संदीप चौधरी आणि त्याची मुलगी करुणा. त्यांचे नाव ऐकून ती आश्चर्यचकित झाली, कारण गावात त्यांचे खूप नाव होते. प्रतीक्षा त्या महिलेला म्हणाली की जर मी तुझी मदत केली तर ते लोक मलाही त्रास देतील. त्यावर ती महिला तिला म्हणाली की जर तू माझी मदत केली नाहीस तर असेही ते लोक माझा जीव घेतील. रूममध्ये सर्वत्र शांतता होती आणि ती दरवाजाकडे पाहू लागली.
ती येथे फक्त काहीतरी खाण्यासाठी घ्यायला आली होती, पण आता त्या नवजात बालकाचा आवाज आणि त्या महिलेचे अश्रू यामुळे तिने असा निर्णय घेतला की ती त्यांची मदत करेल. तिने मोठा श्वास घेतला. कोमल पाटीलच्या ऑफिसमध्ये प्रतीक्षा एका खुर्चीवर बसली होती आणि समोर टेबलावर भरपूर कागद अस्ताव्यस्त पडलेली होती आणि तिच्यासमोर बसलेल्या कोमल पाटीलच्या डोळ्यात गंभीरता दिसत होती. ती एक पत्रकार होती. तिने आजपर्यंत अनेक गोष्टींचा शोध लावला होता, त्यामुळे अनेक ताकदवान लोक तिच्यापासून लांब राहत होते. पण आज तिच्या मनात एक शंका होती. ती म्हणाली की तू जे पाहिले आहे ते खरं आहे का? तिच्या आवाजातून कठोरता दिसत होती. प्रतीक्षाने धाडस करून उत्तर दिले की मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे, त्या महिलेला आणि त्या मुलाला. ती महिला म्हणजेच प्रिया सांगत होती की ते मला विकणार आहेत. हे ऐकून ती पत्रकार आश्चर्यचकित झाली आणि विचारात पडली. हा प्रसंग नॉर्मल गोष्टींपेक्षा जरा वेगळा होता. संदीप चौधरी हा नामांकित उद्योगपती होता आणि पैशांची ताकद असल्यामुळे तो कायद्यापासून बराच लांब होता. त्यावर याआधीही बरेच आरोप करण्यात आले होते, पण एकही आरोप सिद्ध झाला नाही, कारण त्याचे कोणतेच पुरावे मिळाले नाही. कोमल प्रतीक्षाला हळूच म्हणाली की असे समज की आपण खूप मोठ्या लोकांसोबत लढण्याचे धाडस करत आहोत. ती प्रतीक्षाकडे एकटक पाहत होती, जणू काही ती तिची परीक्षा घेत होती. ती म्हणाली की आपल्याकडे कोणताही पुरावा नाही. त्यावर काहीही विचार न करता प्रतीक्षा लगेच तिला म्हणाली की मी पुन्हा तिथे जाऊ शकते. यावर कोमलला खूप आश्चर्य वाटले आणि ती प्रतीक्षाला म्हणाली की तिथे जाण्याचा अर्थ तुला माहीत आहे का? त्यावर प्रतीक्षा म्हणाली की जर मी मदत केली नाही तर कोणीही मदत करणार नाही. ती घाबरली होती, पण तरीही ती हिंमत बांधण्याचा प्रयत्न करत होती. त्यावर कोमल तिला म्हणाली की जर आपल्याला हे करायचे आहे तर आपल्याला प्लॅन बनवावा लागेल. रात्री अंधारात प्रतीक्षा त्या बंगल्यात पोहोचली. यावेळी ती एकटी नव्हती. बाहेर कोमल तिची वाट पाहत होती. तिच्यासोबत जर काही चुकीचे झाले तर ताबडतोब काहीतरी कार्यवाही करता येईल. प्रतीक्षा त्या घरात मागच्या खिडकीने गेली, जशी ती आधी गेली होती. हळूहळू ती आतमध्ये गेली, जणू काही तिला सर्व माहीतच होते. ती हळूहळू त्याच खोलीकडे जाऊ लागली जिथे तिने त्या महिलेला पाहिले होते. पण जशी ती आतमध्ये गेली तेव्हा तिला तिथे काहीतरी वेगळे वाटले. ती महिला तिथेच होती, पण यावेळी तिच्यासोबत दुसरे कोणीतरी होते. तो व्यक्ती दुसरा कोणी नसून रोहित चौधरी होता, संदीप चौधरीचा मुलगा. तू इथे काय करत आहे? ते ऐकून प्रतीक्षा दचकली होती. बोलताना तोही थोडा अडखळला. ते प्रतीक्षाने ओळखले होते. तो म्हणाला की जर माझ्या वडिलांना माहीत झाले की तू इथे आहे तर ते तुला उद्यापर्यंत जिवंत सोडणार नाही. पण प्रतीक्षा यावेळी घाबरली नाही आणि त्याच्यासमोर उभे राहून त्याच्याशी बोलू लागली. तुला माहीत आहे का तुम्ही काय करत आहात? तू सुद्धा या अपराधामध्ये समाविष्ट आहे. हे ऐकून तो शांत झाला. रोहित असा मुलगा होता की तो त्याच्या वडिलांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकत होता. तिचे बोलणे ऐकून तो थोडा गोंधळला, पण आज त्याला पहिल्यांदा खूप विचित्र वाटत होते. प्रतीक्षा त्याला म्हणाली की तुझी इच्छा असेल तर तू तुझे डोळे बंद कर, नाहीतर आमची मदत कर. त्याने मोठा श्वास घेतला आणि तो प्रतीक्षाला म्हणाला की जर मी तुमची मदत केली तर परतीचा कोणताही मार्ग उरणार नाही. प्रतीक्षा म्हणाली की जर तू आम्हाला मदत केली नाही तर तुझ्या जीवाला कधीही शांतता मिळणार नाही. ही गोष्ट तुला नेहमी टोचत राहील. थोडा वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला की आता आपल्याला इथून निघायला हवं, आणि तो पुढे जाऊ लागला. तो त्या दोघींना घेऊन बंगल्यातील मागच्या दरवाजाने बाहेर जाऊ लागला. प्रतीक्षा त्या महिलेच्या बाळाला घेऊन चालत होती आणि जेव्हा ते चालत होते अचानक त्यांना एक आवाज आला की तुम्ही कुठे जात आहात? हा आवाज ऐकून ते घाबरले. त्यांच्यासमोर करुणा उभी होती. त्यावेळी करुणा प्रतीक्षाला म्हणाली की तुम्ही लोक किती मूर्ख आहात, आणि ती हसू लागली, कारण करुणाने तिच्यासोबत 2 गार्ड आणले होते. त्यांच्या हातात बंदूक होती. रोहन तिला म्हणाला की तू हे चुकीचे करत आहे, पण तिला काहीही फरक पडत नव्हता. रोहन त्याच्या जागेवरच उभा राहिला.
करुणा त्याला म्हणाली की तू खूप साधा भोळा आहे, तुला त्यातले काहीही समजत नाही. श्रीमंत लोकांकडे पैसा असतो, ताकद असते आणि त्यांच्यासाठी गरीब लोक फक्त एक वस्तू असतात जी खरेदी विक्री केली जाते आणि विकली जाते. तिच्या या गोष्टी ऐकून प्रतीक्षाला खूप राग आला आणि रागाच्या भरातच ती म्हणाली की तुझ्या शरीरात मन आहे की नाही, हा एका महिलेचा आणि तिच्या लहान बाळाचा प्रश्न आहे. पण तिला काहीही फरक पडला नाही. तिने आपले हात वर केले आणि तिच्यासाठी ही गोष्ट काही वेगळी नव्हती. तिला या गोष्टीची सवय लागली होती. प्रतीक्षा पुन्हा तिला म्हणाली की रागामुळे तुला समजत नाही का, हा एका बाईचा आणि तिच्या लहान मुलाचा जीवाचा प्रश्न आहे. करुणाने असे दाखवले की तिला काहीच फरक पडत नाही. बस हीच एक वेळ होती ज्यामुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. रोहितने एक नजर प्रतीक्षाकडे पाहिले, त्यानंतर त्याने त्याच्या बहिणीकडे पाहिले. तो विचार करत होता की आज जर हे मागे सरकले तर हे आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. अचानक त्याने आपल्यासमोर उभे असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याला धक्का दिला. तो कर्मचारी मागे जाऊन पडला. दुसरा सुरक्षा कर्मचाऱ्याला समजण्याच्या आधीच रोहितने त्याची बंदूक त्याच्याकडून हिरावून घेतली. खोलीच्या आत धडपड सुरू झाली. प्रतीक्षा प्रियाला ओढून दुसरीकडे घेऊन जात होती. प्रियाने मुलाला घट्ट पकडलेले होते. तिने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. प्रतीक्षा तिच्याकडे रागाने पाहत होती. प्रतीक्षा रोहितला म्हणाली की तुला काहीच समजत नाही, तू काय करत आहेस. रोहित म्हणाला की पहिल्यांदा मला काहीतरी वेगळे दिसत आहे. काही वेळातच जोरदार धमाका झाला आणि अचानक दार उघडले. समोरून कोमल खोलीच्या आत येत होती आणि तिच्या पाठोपाठ पोलीस खोलीमध्ये येत होते. त्या पोलिसांमधून एक अधिकारी बंदूक वर करून म्हणाला की सगळेजण खाली झोपून घ्या. प्रतीक्षा स्तब्ध झाली. तिला काहीच कळत नव्हते की काय करावे. 2 पोलीस करुणाजवळ गेले आणि तिला ताब्यात घेतले. त्यावर ती रागातच म्हणाली की तुम्हाला माहीत नाही की तुम्ही काय केले आहे. तुम्हा सगळ्यांना याची किंमत मोजावीच लागेल. कोमल तिला म्हणाली की तुला जेवढं बोलायचं आहे तेवढं बोलून घे, पण आता सगळ्यांना कळाले आहे की संदीप चौधरीची मुलगी कोण आहे. पोलिसांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना देखील आपल्या ताब्यात घेतले. जेव्हा संदीपची बातमी लोकांना कळाली की संदीपला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तेव्हा सगळीकडे एकच बातमी फिरू लागली की संदीप चौधरी एवढा इमानदार आणि इज्जतदार माणूस होता, पण आज तो एका मोठ्या गुन्ह्यात अडकला होता. त्याच्यावर तो गुन्हाही सिद्ध झाला होता. काही महिन्यानंतर प्रतीक्षाने आपला शाळेचा नवीन गणवेश घातला. ज्या गोष्टीचा तिने कधीही विचार केला नव्हता, त्या गोष्टी तिच्या आयुष्यात घडून गेल्या होत्या. आधीच्या प्रतीक्षामध्ये आणि आताच्या प्रतीक्षामध्ये खूपच फरक दिसत होता. आधी ती एक सर्वसाधारण मुलगी होती, पण आज सगळीकडे तिची एक ओळख निर्माण झाली होती. कोमलने तिच्याकडे हसतच पाहिले. तिच्यात तिला एक वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. ती आता एक अनाथ मुलगी राहिली नव्हती, तर तिने एक नवीन इतिहास घडवला होता. तर मित्रांनो, कधीही कोणाला कमजोर समजू नये किंवा कमी लेखू नये. कोणाचे नशीब कधी बदलेल आणि काय होईल कधीच सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाने आपली मर्यादा सांभाळून राहावे. चुकीच्या गोष्टी कधीही लपत नसतात, त्या कधी ना कधी समोर येतातच. त्यामुळे पैशासाठी चुकीच्या मार्गावर जाऊ नये. त्यामुळे आपलेच नुकसान होते आणि कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या लालसेमुळे आपणच कायमचे फसतो. सध्या हे प्रमाण खूप वाढले आहे, त्यामुळे तुम्हीही सावध राहा आणि सुरक्षित राहा. मित्रांनो, तुम्हाला कथेबद्दल काय सांगायचे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कथा आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.